ठीक आहे, कळलं का तुम्हाला डायनासोर्स का एक्झिस्ट झाले? ठीक आहे, परत एकदा बघू आपण. व्हाय डिड द हुज अॅनिमल्स लाईक द डायनासोर्स बिकम एक्सटिंक्ट? ते विचारताय की पृथ्वीवरती आधी तर डायनासोर्स होते, मग असं काय झालं की त्याच्यामुळे जे डायनासोर्स होते अचानकपणे एक्सटिंक्ट झाले, म्हणजे पूर्ण ते नाहीसे झाले. तर त्याचं असं रिझन आहे कारण की खूप वर्षापूर्वी जो ॲस्टेरॉइड होता तो अर्थवरती स्ट्राईक झाला आणि त्याच्यामुळे ज्या पण इन्व्हायरमेंटल कंडिशन झाल्या, म्हणजे काय व्होल्कॅनिक इरप्शन असेल, त्यामुळे ॲश किंवा गॅसेस रिलीज झाले आणि त्याच्यामुळे ते पूर्ण हर्बिव्हरस होते ना, प्लांट्सवरती डिपेंड होते, त्याच्यामुळे त्यांना फूड मिळत नव्हतं आणि ते त्या इन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट करू शकले नाही, त्याच्यामुळे ते एक्सटिंक्ट झाले. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हाय आर मेनी स्पेसिस ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? ते विचारतात की खूप सारे असे ॲनिमल्स आहेत किंवा बर्ड्स आहेत ते एक्सटिंक्ट का होत आहेत? काय रिझन आहे त्याचं? बरोबर. पहिलं रिझन काय? अर्बनायझेशन. आपल्याला इंडस्ट्रीज स्टार्ट करायच्या आहेत, डेव्हलप करायच्या आहे, त्याच्याकरता आपण काय करतो? अर्बनायझेशन करतो. त्यानंतर काय? डिफॉरेस्ट्रेशन असेल, फॉरेस्ट्रेशन असेल. अजून काय रिझन आहे? हा बरोबर, हंटिंग करणं. हे सर्व रिझन्स. पोल्युशन वाढल्यामुळे काय होतंय, खूप सारे जे बर्ड्स आहेत, ॲनिमल्स आहे, यांची पॉप्युलेशन कमी होते. ठीक आहे, आता जो आपला पॉइंट आहे इव्होल्युशन, तो बघा. मी इव्होल्युशनचा काय मिनिंग सांगितला होता? बरोबर, इव्होल्युशन मीन्स अ ग्रॅज्युअल चेंजेस. बरोबर. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. जे पण चेंजेस होत गेले, आपल्याला माहिती आहे की लाईफ कशी फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, तर मी सांगणार आहे तुम्हाला. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज अचीव. इव्होल्युशन ही काय, खूपच स्लो मुवमेंट आहे किंवा स्लो प्रोसेस आहे. All the stages in these changes occur in a various components ranging from stars and planets in a space to biosphere present on the earth should be included in the study of evolution. इव्होल्युशन मध्ये आपण काय काय स्टडी करतो की ज्या स्टार्स असतील, प्लॅनेट्स असतील, या कशा फॉर्म झाला, गॅलेक्सीज कशा फॉर्म झाला, त्या सर्व गोष्टी आपण बघतो. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. इट्स कॉल्ड ॲज इव्होल्युशन. काय? नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, जे ॲनिमल्स किंवा ज्या स्पेसिस काय करतात, इन्व्हायरमेंटल कंडिशन्स. काय झालं? ज्या स्पेसिस काय करतात, इन्व्हायरमेंटल कंडिशन्सनुसार स्वतःला अडॅप्ट करता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. एक फॉरेस्ट होतं, त्या फॉरेस्टमध्ये काय होते, ग्रीन बिटल्स होता आणि रेड कलरच्या बिटल्स होता. ठीक आहे, पण अचानकपणे काय झालं की एका दिवशी तिथे एक एलिफंट आला आणि अचानकपणे काय झालं की ज्या ब्ल्यू बिटल्स होत्या, पहिले पॉप्युलेशन कशी होती, रेड बिटल्सची पॉप्युलेशन जास्त होती आणि ग्रीन बिटल्सची पॉप्युलेशन कमी होती. पण अचानकपणे काय झालं, एका दिवशी अचानकपणे तिथे एक हत्ती आला आणि त्याचा पाय चुकून ऍक्सिडेंटली काय झालं, त्या ज्या रेड कलरच्या बिटल्स होत्या त्याच्यावर पडला आणि ज्या ग्रीन कलरच्या बिटल्स होत्या त्याची पॉप्युलेशन काय राहणार आहे, आता तशीच असणार, मेंटेनच राहणार आहे. याच्यामध्ये आपण म्हणतो नेचरचा काही रोल आहे का नाही, या सगळ्या गोष्टी कशा घडल्या, ऍक्सिडेंटली घडल्या. ठीक आहे, आपण याला नॅचरल सिलेक्शन म्हणू का नाही, पण त्याच ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, पेपर मॉथ आहेत, जी ऑस्ट्रेलिया जी कंट्री आहे, तिथे काय झालं की जे पहिले इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नव्हतं, 19th सेंचुरीच्या आधी इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नसल्यामुळे जे पेपर मॉथ होते ते कसे होते, येलोइश कलरचे, व्हाईट होते. म्हणून ते काय व्हायचे की जे ट्रीचं बार्क खोड असतं ना, त्याच्यावरती जे बर्ड्स असतात त्यांना इझिली व्हिजिबल व्हायचे, त्याच्यामुळे त्यांची पॉप्युलेशन तेव्हा कमी व्हायची. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, स्वतःमध्ये अडॅप्टेशन केलं, कमोफ्लेज केलं. कमोफ्लेज म्हणजे काय, कलर चेंज केला स्वतःचा. त्यांनी काय केलं मग, बरोबर. पण जेव्हा काय झालं, इंडस्ट्रियलायझेशन झालं, सगळीकडे काय झालं, पोल्युशन क्रिएट झाल्यामुळे सगळीकडे स्मोक स्प्रेड झाला आणि जे पेपर मॉथ होते ते काय कसे झाले, आता
इनविजिबल झाले, बरोबर. मग अशा वेळेस जे व्हाईट कलरचे पेपर मॉथ होते त्यांनी स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणले नाही, कमोफ्लेज केलं नाही, म्हणजे त्यांची पॉप्युलेशन अचानकपणे काय झाली, कमी झाली. म्हणजे आपल्याला एवढंच बघायचंय नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, ज्या स्पेसीस स्वतःला इन्व्हायरमेंटल कंडिशननुसार ऍडजस्ट करतील, स्वतःमध्ये चेंजेस करून आणतील, त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल सिलेक्शन म्हणतो. इकडे तुम्हाला दिलंय इंटरनेट इज माय फ्रेंड, म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. Collect the information from internet about the Big Bang theory related with the formation of stars and planets and present in your class. तुम्हाला बिग बँग थेरी काय माहिती का? बघा, बिग बँग थेरी काय की आपलं युनिवर्स कसं फॉर्म झालं, तिथून बघा. आधी आपला युनिवर्स कसा स्टार्ट झाला तिथून तुम्हाला सांगते. युनिवर्स म्हणजे एक एकदम टायनी बॉल होता एनर्जीचा. त्यानंतर काय झालं, त्याच्या गॅलेक्सीज फॉर्म होत गेला. गॅलेक्सीज फॉर्म झाल्यानंतर काय झालं, म्हणजे जो टायनी बॉल होता ना तो एक्सपांड झाला. एक्सपांड झाल्यामुळे त्याच्या गॅलेक्सीज फॉर्म झाला. गॅलेक्सीज फॉर्म झाल्यानंतर हळूहळू तिथे कोणती गॅलेक्सी फॉर्म झाली, मिल्की वे. म्हणजे काय, जिथे आपली जी गॅलेक्सी आहे मिल्की वे ती फॉर्म झाली. आणि त्याच्यानंतर मिल्की वेच्या कॉर्नरला एक स्टार होता, त्याचं नाव काय होतं, सन. तो स्टार होता आणि त्या स्टारच्या अराउंड काय फॉर्म झाली, तर सोलार सिस्टीम फॉर्म झाली. आणि मला सांगा, सोलार सिस्टीम मध्ये अर्थ जो आहे तो कितव्या नंबरला आहे, बरोबर, किती, थर्ड नंबरला. मग काय झालं, 4.6 बिलियन मग काय झालं, 4.6 बिलियन इयर अगो काय झालं, या सोलार सिस्टीम मध्ये आपली जी प्लॅनेट आहे अर्थ, ज्या प्लॅनेटवर आता आपण राहतोय ती प्लॅनेट फॉर्म झाली. मग ती ॲज इट इज आहे का, जसं आता आपल्या सगळ्या अवेलेबल आहे, सर्व कंडिशन फेवरेबल आहे, तसा नव्हता. अर्थ आधी कशी प्लॅनेट होती, तो खूप असा हॉट बॉल होता, गॅसेसने आणि डस्ट पार्टिकल्सने फॉर्म झालेला होता. मग त्याच्यावरती टेम्परेचर फार असल्यामुळे काय होत होतं, बघा, खूप टेम्परेचर असल्यामुळे तिथे लाईफ एक्झिस्ट होणं पॉसिबल नव्हतं. 3.5 बिलियन इयर्सच्या आधी तिथे लाईफ फॉर्म होणं पॉसिबल नव्हतं. हळूहळू काय झालं की त्या अर्थचं जे टेम्परेचर आहे ते कमी व्हायला लागलं. जसं जसं ते कमी होत गेलं तर तिथे काय प्रेझेंट व्हायला लागलं, ते पुढे बघा. मग तिथे जे वेगवेगळे कंपोनंट्स होते, एलिमेंट्स होते, काय, हायड्रोजन, ऍटमॉस्फिअर आधी फॉर्म झालं, ठीक आहे. मग त्या ऍटमॉस्फिअर मध्ये कोणकोणते एलिमेंट्स होते, हायड्रोजन, हेलियम, कार्बन डायऑक्साईड, अजून नायट्रोजन, ऑक्सिजन, बरोबर. ह्या एलिमेंट्सचं काय व्हायला लागलं, केमिकल रिॲक्शन्स व्हायला लागला. आणि ह्याच केमिकल रिॲक्शन होत असताना कोणता कंपाऊंड फॉर्म झाला, वॉटर. वॉटर हा कंपाऊंड फॉर्म झाला. मग जर ह्या अर्थचं एवढं जर टेम्परेचर आहे, तर वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे, वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये असणार आहे, ठीक आहे. तर काय झालं, सुमारे 300 वर्ष आधी 300 वर्ष आधी काय झालं, मग खूप जोरात पाऊस झाला, ठीक आहे. त्याचं टेम्परेचर कमी झालं ना, त्याच्या म्हणजे वॉटर कंटेन्स झालं, त्याच्यामुळे काय झालं, 300 वर्षापूर्वी खूप पाऊस झाला. आणि तो पाऊस पडल्यामुळे काय झालं, रिव्हर्स, ओशियन, स्ट्रीम्स आणि लेक्स काय झाले, फॉर्म झाले. आणि त्या वॉटरमध्ये काय सापडले, ऑर्गॅनिझम पुढे तिथे टायनी एलिमेंट्स मिळाले, दिसले. त्या एलिमेंट्सला काय म्हटले, बघा, ते एलिमेंट्स जे आहेत त्यांनी काय केलं, त्यांच्या सराउंडिंग मध्ये जे पण केमिकल्स होते त्यांना ऍब्सॉर्ब केलं, ठीक आहे. मग त्या केमिकल्सचं काय होत गेलं, सांगा, काय वाटतं तुम्हाला, काय झालं असेल. त्या एलिमेंट्सचा काय झाला, रिॲक्शन झाला. रिॲक्शन पासून कंपाऊंड तयार झाले. मग ते ऑर्गॅनिक असतील, इनऑर्गॅनिक असतील. परत इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचे काय झाल्या, रिॲक्शन झाला. आणि काय फॉर्म झाले, न्यूक्लिक ऍसिड्स फॉर्म झाले आणि प्रोटीन फॉर्म झाले, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय, कालच आपण बघितलं ना, प्रोटीन कशा करता गरजेचं आहे, जीन्स तयार करण्याकरता. म्हणजे काय, हळूहळू लाईफ फॉर्म व्हायला तिथून स्टार्टिंग झाली, ठीक आहे. मी तुम्हाला युनिवर्स कसं फॉर्म झालं तिथून स्टार्टिंग करून सांगितलं, तर आपली जी लाईफ आहे ती कशी एक्झिट झाली ते सांगते.
ठीक आहे. मग नंतर हे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक यांच्यामध्ये काय झाली, रिॲक्शन झाली. त्याच्यानंतर काय सांगितलं मी, सिंगल सेल जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा आपण म्हणू प्रिमेटिव्ह टाईपच्या ज्या सेल्स आहेत, प्रोटोप्लाझम म्हणतात त्याला, तो काय झाला, फॉर्म झाला. ठीक आहे. मग त्याचे काय झालं, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायला त्याने स्टार्ट केलं. त्याच्या सराउंडिंग मध्ये जे केमिकल्स होते त्याने पुन्हा ते काय केले, ऍब्सॉर्ब केले. त्याची जी आपण कॉफीज असतील किंवा त्याची जी पॉप्युलेशन असेल ती वाढायला लागली. मग त्याच्यामध्ये पण काही सेल्स कशा होत्या, काही पूर्ण स्ट्रॉंग होत्या आणि काही वीक होत्या. ज्या स्ट्रॉंग होत्या त्या काय होतील, पेरिश होतील, म्हणजे काय, नाहीशा होतील. त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला काय केलं नाही, त्यांनी ऍडजस्ट केलं नाही. आणि काही सेल्स काय होत्या, स्ट्रॉंग होत्या, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होत गेली, अजून त्याच्या मल्टिपल कॉपीज फॉर्म होत गेल्या. आणि नंतर त्याच्यापासून काय फॉर्म झालं, मग ज्या डेव्हलप होत्या आणि स्ट्रॉंग ज्या सेल्स होत्या त्याच्यापासून काय फॉर्म झालं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाला. आणि हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम नंतर कशामध्ये गेला, सिंपल पासून कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आला. नंतर मग प्रोकॅरियोटिक झालं. नंतर कोणता सेल्स तयार झाला, युकॅरियोटिक सेल्स. ठीक आहे. तुम्हाला कळलं लाईफ कशी फॉर्म झाली असं. ठीक आहे. ही बिग बँग थेरी जी आहे ती तुम्हाला स्टडी करायची होती, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची होती, पण मी तुम्हाला ती सांगितली. अ पीक इनटू अ हिस्ट्री. बघा, many philosophers and religious scholars have written their views about the formation of life. There seems to be a through discussion over the formation of universe. खूप सारे काय फिलॉसॉफर्स आहेत की त्यांनी काय केला, स्टडी केला आणि त्यांच्या स्टडी मधून त्यांनी काय सांगितलं की युनिवर्स कसा फॉर्म झालेला आहे. इन व्हेरियस कल्चर्स लाईक द इंडियन, चायनीज, रोमन अँड ग्रीक. बघा, प्रत्येकाचं कल्चर कसं असतं, वेगवेगळं असतं ना. व्हेरियस कल्चर्स हॅव नोटेड डिफरंट टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट्स अँड स्टार्स. प्रत्येक कल्चरमध्ये काय झालेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. द पंचमहाभूता. पंचमहाभूता म्हणजे काय सांगा, नावातच आहे ना, सांगा. नाही. पंचमहाभूता म्हणजे काय, पंच मीन्स काय, 5. 5 ग्रेट एलिमेंट्स. कोणकोणते 5 ग्रेट एलिमेंट्स आहे बघा, वॉटर, सेकंड आहे अर्थ, अजून फायर, स्पेस, अजून एक काय राहिलं, वॉटर, अर्थ. आपण मराठीत बोलतो ना, अग्नी, वायू, जल. अग्नी, वायू, जल, आकाश. काय राहिलं माझ्यात, अर्थ, वॉटर, फायर, स्पेस. काय राहिलं, नाही, एअर आहे. हा बरोबर, एअर. ठीक आहे. म्हणजे कळलं, आपण म्हणतो ना मराठीत अग्नी, वायू, आकाश, जल. मग पंचमहाभूता कळलं का काय, 5 ग्रेट एलिमेंट्स कसे फॉर्म झाले असं सांगितलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा इन द फॉर्म ऑफ पोएट्री. त्यांनी कशा कशाच्या स्वरूपात ते मांडलेलं आहे, कविता असतील, गोष्टी असतील किंवा आपले जे धार्मिक ग्रंथ आहे. स्कॅट बुक म्हणजे काय, स्कॅट बुक म्हणजे काय, धार्मिक ग्रंथ जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बघा इकडे काय दिलंय तुम्हाला ह्या पॅरेग्राफ मध्ये, 3.5 बिलियन इयर अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्ट ऑन द अर्थ. 3.5 बिलियन वर्षापूर्वी काय होतं, लाईफ तिथे पॉसिबल नव्हती अर्थ वरती. At the beginning, there may have been only simple elements in the ocean on the earth, and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. फक्त काय होते तिथे प्रेझेंट, सिंपल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक एलिमेंट्स ओशन मध्ये. म्हणजे काय, मी तुम्हाला आधी सांगितलं ना, ज्या वॉटर बॉडीज आहे तिथे हे प्रेझेंट होते. Complex compounds like the proteins and nucleic acid may have formed over a long period from those simple compounds. मग त्याच्यापासून काय फॉर्म झाले, त्या एलिमेंट्स पासून काय फॉर्म झाले, कोणते कंपाउंड्स फॉर्म झाले, न्यूक्लिक ऍसिड्स आणि प्रोटीन्स फॉर्म झाले. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. बघा ते काय म्हणतात की जो पहिला प्रिमिटिव्ह टाइपचा म्हणजे काय, प्रोटोप्लाझम, एकदम सिंपल सेल जी आहे ती कशापासून तयार झाली, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक जे मॅटर होतं त्याच्यापासून. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. त्यांनी काय केलं, मी तुम्हाला सांगितलं होतं, सराउंडिंग मध्ये जे केमिकल्स आहे ते काय केले, ऍब्सॉर्ब केले. There may have been some differences among those cells and according to the principle of natural selection.
नॅचरल सिलेक्शन काय, ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली की जी स्पेसिस काय करेल, इन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार स्वतःला ऍडजस्ट करेल, त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणतात. सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव द पेरिश. काही जण काय करतात, त्यांची व्यवस्थित ग्रोथ होते आणि काही काय होता, पेरिश होता. पेरिश म्हणजे काय, त्यांची पॉप्युलेशन नाहीसे होते. विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. जे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करणार आणि त्यांची जी पॉप्युलेशन आहे ती पेरिश होईल. At present, crore of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present. आताच आपण बघितलं तर आत्ताच तुम्ही बघितलं तर काय, करोडोपेक्षा पण जास्त प्लांट्स आणि अॅनिमल्स या अर्थवरती काय प्रेझेंट आहेत. अॅनिमल्स डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमेबा आणि पॅरामेशियम. ते काय म्हणतात की त्यांची जी डायव्हर्सिटी आहे कुठून स्टार्ट झालेला आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक पेशीय जे आहेत ऑर्गॅनिझम्स, कोणते, अमिबा आणि पॅरामेशियम, तिथून स्टार्ट झाले. तर कुठे, टू मॅन अँड जायंट वेल. आपण ब्रेनच्याच बेसिसवर घेतलं, ब्रेन डेव्हलपमेंटच्या बेसिसवर, तिथं मॅन आणि वेल जर बघितला तर साईजच्या याच्याने एवढं काय झालेलं आहे आपल्याला चेंजेस दिसून येतात. बरोबर. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसिस रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर कोलेरा काय, इट्स अ वन टाइप ऑफ द अल्गी, टू द हुज बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे काय, वटवृक्ष. बरोबर. म्हणजे काय, कोलेरा नावाच्या अल्गी पासून तर बनियान ट्री जे वटवृक्ष आहे तिथपर्यंत आपल्याला काय दिसून येतं, चेंजेस दिसून येतात. The life exists on the earth everywhere from equator to both the poles. ते काय म्हणतायत, इक्वेटरच्या दोघी पोल्सला, कोणते पोल्स मग, नॉर्थ अँड साऊथ पोलला आपल्याला काय दिसते, लाईफ एक्झिस्ट झालेली दिसते. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक द एअर, इकडे लक्ष द्या, एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा. आता ते काय म्हणतात की ज्या स्पेसिस आहेत त्या कुठे कुठे आपल्याला प्रेझेंट आहेत किंवा अवेलेबल आहेत, एअर, वॉटर, लँड आणि रॉक्स वरती. Humans have shown curiosity about origin of life and reason for such a diversity in the life present on the earth since ancient period. म्हणजे काय, पूर्वीपासूनच मानवाला काय क्युरियोसिटी म्हणजे काय, जाणून घ्यायची इच्छा आहे की काय लाईफ कशी फॉर्म झालेली आहे असं. Different theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. त्याच्यामुळेच आता आपल्याला काय खूप साऱ्या अशा थेरीज आहे त्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी काही थेरी अशाच आहे की त्या काय ऍक्सेप्टेड आहे. बघा हे जे सायंटिस्ट आहे ना त्यांनी काय केलेलं आहे, खूप साऱ्या अशा थेरीज आहेत त्या मांडल्या आहे पण त्या सर्व ऍक्सेप्टेड नाहीये. काही काय होता, फक्त त्यांनी मॉर्फोलॉजिकल ज्या कंडिशन आहे त्याच्या बेसिसवरती एक्सप्लेन केलेला होता. पण दुसरे जे सायंटिस्ट आले, रिसर्चर्स आले, त्यांनी काय केलं, त्याच्यावरती डीप स्टडी केला, रिसर्च केला आणि मग त्यांनी काय केलं, जे आधीचे सायंटिस्ट होते त्यांच्या प्रूफला किंवा त्यांच्या थेरीला काय केलं, डिस्प्रूव्ह केलं. थेरी ऑफ इव्होल्युशन बघा, काय थेरी ऑफ इव्होल्युशन. अकॉर्डिंग टू द थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल कोण आहे, प्रोटोप्लाझम. काय, प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द सेल हॅज बीन फॉर्म इन ओशियन. कुठे फॉर्म झाली होती, तुम्हाला उद्या मी क्वेश्चन विचारेल की काय जी प्रिमिटिव्ह टाइपची जी सेल होती ती कुठे फॉर्म झाली होती, तर आन्सर काय पाहिजे, ओशियन. त्याला काय म्हणतात, प्रिमिटिव्ह टाइपची जी सेल आहे तिला प्रोटोप्लाझम. एवढ्यात विसरून गेला, उद्या कुठे सांगशील. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वर फॉर्म. याच वेळेस काय झालं, युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते फॉर्म झाले. Gradually changes occur in the unicellular organisms from which larger and more complex organisms were formed. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये सुद्धा काय होत गेले, चेंजेस होत गेले, डेव्हलपमेंट होत गेली आणि सिंपल आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम काय होत गेले, फॉर्म होत गेले. ऑल दोज चेंजेस वेर स्लो अँड ग्रॅज्युअल. पण हे सगळे चेंजेस काय होते, असे लगेच होऊन गेले का, फास्ट होते का, नाही, ते खूप ग्रॅज्युअल चेंजेस होते, त्याच्यासाठी खूप वर्ष लागले. ड्युरेशन ऑफ धीस चेंजेस इट लिस्ट 300 crore years. त्याच्यासाठी किती वर्ष लागले, बरोबर 300 करोड वर्ष लागले. Changes and development in living organism had been all round and multidimensional and this led to evolution of the different types of
ऑर्गॅनिझम, याच्यानेच काय झालं मग आपल्याला डिफरंट डिफरंट टाइप्सचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय आता दिसत आहेत अर्थवरती. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड इव्होल्युशन. ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, इव्होल्युशन असं म्हटलं जातं. विच इज अ ऑर्गनायझेशन प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ही काय झालेली आहे, प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, प्रोग्रेस होत गेला ना, प्लांट्स मध्ये असेल ॲनिमल्स मध्ये असेल. फ्रॉम द ancestors having different structure and functional organization it's called the evolution. ancestors पेक्षा वेगळं कल्चर असणं किंवा त्याच्यापेक्षा पण आपण म्हणतो ना डेव्हलप कॅरेक्टरिस्टिक्स ज्याच्यामध्ये आहेत होत गेले त्याला काय म्हणतात, इव्होल्युशन म्हणतात. ठीक आहे, आज आपण इव्होल्युशन काय ते बघितलं. त्याच्यानंतर बिग बँग थेरी काय ती पण मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर थेरी ऑफ इव्होल्युशन काय हे पण मी तुम्हाला सांगितलं. कोण सांगेल इव्होल्युशन म्हणजे काय, सांग लकी, सांग इव्होल्युशन म्हणजे काय. इव्होल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस. बरोबर. बरोबर. बिग बँग थेरी काय, बिग बँग थेरी काय, अशी थेरी की ज्यामध्ये युनिवर्स फॉर्म झाला. बरोबर. जिथे प्लॅनेट्स असतील किंवा स्टार्स असतील कशा फॉर्म झाला त्या थेरीला. ठीक आहे, सांगा मग मला जे अपेंडिक्स आहे त्याचं फंक्शन काय. बघा, हे जे अपेंडिक्स आहे ना तिथे ना लिम्फॉइड टिश्यूज असतात. लिम्फॉइड टिश्यू जे आहेत त्याच्यामध्ये रिच अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन कशाचं असतं, लिम्फॉइड सेल्सचं असतं. त्या कोणकोणत्या सेल्स असतात, बीटा सेल्स आणि बी सेल्स आणि टी सेल्स असतात. ठीक आहे, त्या कशासाठी हेल्प करतात, इम्युन रिस्पॉन्ससाठी. जेव्हा गटमध्ये एखादा फॉरेन बॅक्टेरिया असेल त्याने इंटर केलं तर त्याला किल करण्याकरता तो रोल करत असतो. त्याच्यानंतर आपण विजडम टीथ म्हणजे वेस्टिजल आहे किंवा नाही हे पण बघितलं. उद्याच्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे की असे कोणते एव्हिडन्सेस आहे की त्याच्यावरनं आपल्याला कळतं की इव्होल्युशन कसं होत गेलं. ठीक आहे, उद्याचा होमवर्क काय, हो सांग. मी काल होमवर्क दिला होता, केला. गुड, दाखवा.